नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. मानव वन्यजीव संघर्ष. महाराष्ट्र हे घनदाट जंगले आणि वाढत्या शहरीकरणाचे एकत्रीकरण आहे. यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात वाघ, हत्ती, बिबट्या यांसारख्या अनेक वन्यजीवांचा समृद्ध अधिवास आहे, जे आपल्या जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे जेव्हा मानवी वस्ती आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास एकत्र येतात, तेव्हा होणारे नकारात्मक संवाद. या संघर्षामागे अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये लोकसंख्या वाढ आणि अधिवासाचा नाश प्रमुख आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे मानवाने वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण केले आहे. जंगलतोड झाल्यामुळे वन्यजीवांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग तुटले आहेत, ज्यामुळे ते अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करतात. वन्यजीव शेतीत प्रवेश करून पिकांचे आणि पाळीव जनावरांचे नुकसान करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि वन्यजीवांमध्ये संघर्ष निर्माण होतो. या संघर्षाचे मानवी आणि वन्यजीव दोघांवरही गंभीर परिणाम होतात. मानवी वस्तीवर वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे लोकांचे जीव आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. संघांमुळे अनेक वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या प्रजाती धोक्यात येतात. सततच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक ताण सहन करावा लागतो. या संघर्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्यजीवांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी त्यांचे कॉरिडॉर, भ्रमणमार्ग संरक्षित करणे आणि त्यांचे पुनर्संचयन करणे महत्त्वाचे आहे. स्थानिक लोकांना वन्यजीव संरक्षण आणि त्यांच्यासोबत सहअस्तित्वाची माहिती देण्यासाठी जनजागृती आणि शिक्षण आवश्यक आहे. वन्यजीव हल्ल्याच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पुरवणे आणि झालेल्या नुकसानीसाठी त्वरित नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. मानव वन्यजीव संघर्ष हा एक गुंतागुंतीचा विषय आहे, ज्यावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आपल्या भविष्यासाठी मानवांनी आणि वन्यजीवांनी शांततापूर्ण सहअस्तित्व शिकणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला, आपण महाराष्ट्रातील वन्यजीव आणि मानव यांच्यातील शांततापूर्ण सहजीवनासाठी एकत्र काम करूया.